हरर महादेव गाईज. तर आपण आज चाललेलो आहे सालबर्डी. तर मी पण आहे, माझे लहान भाऊ बहीण आणि काकू लोक आहे. दाखवत तुम्हाला मी. आता आम्ही काही लोकांनी टू व्हीलर घेतली, काही लोकांनी फोर व्हीलर घेतली. आपली तर मस्तपैकी टू व्हीलर घेतली. हे अंतरा लहान बहीण माझी. तर भेटू आपण. तर आता आम्ही इथं इंडियन ऑइलवर थांबलो होतो. पेट्रोल भरला आता गाडीत. एक थोडा वेळा पहिले स्कॅम झाला होता. आम्ही काकूसाठी वाट पाहतो होतो, पण काकू पहिलेच निघून गेली. थोडा टाईम झाला पण इथं आलो तर मग नाश्ता वास्ता केला इथं. तर आता आपण रस्त्यानं परत जाऊ. हे आपली सगळी मंडळी आहे, एवढे जण आलो आम्ही. तर विषय झाला आता असा, हे थाईला सापडलं होतं हे बोरेचं झाड. काकूनं मग थांबून दिलं होतं. याला म्हणू की असं नको करू, लोक मालिक मारतील. पण यानं की ऐकून नाही राहिलं राजू. सगळे म्हणजे काकू आहे त्याच्यात, सगळे जण लहान लहान लेकरं गिकरं. हो काकू असं करत नका जातो तुम्ही. हे बाई आमची स्वाती काकू आहे. हे बा डायरेक्ट बोरं थोडा लागले डायरेक्ट. हा फोटो चांगला आला पाहिजे, व्हिडिओ चांगला आला पाहिजे का लगेच घेते गॉगल घालून. तर फायनली आपण आता आपल्या लोकेशनवर पोचलो सालबर्डील. इथचं तुम्ही व्ह्यू पाहून ना किती सुंदर दिसत आहे. इथं खूप भारी असं निसर्गरम्य वातावरण आहे. असं वाटतं की इथं गोट्यामधनं गोटे फोडलेले आहेत, त्यातून दिसतं भारी. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं इथं. छान असं एक पूल आहे नदीसारखं. आता जेव्हा इथे यात्रा राहते तर इथनं पूर्ण भरलेलं राहतं आहे. इथं सगळं दुकान वगैरे खूप गर्दी राहते इथे. आता या टाईमला काही नाही, जेव्हा शिवरात्री आहे त्या टाईमला खूप राहणार इथे. तर आता आम्ही जातो दर्शनासाठी. तर इथं तुम्हाला दाखवतो मी. इथं छोटं दुकान पण आहे, तुम्हाला काही खाय प्यायचं असेल तर इथं भेटू शकतं. आमच्या काकू पण बाकी लागले. त्यांनी चोरून ते नाही का मगाशी बोरं घेतले होते. आता चोरून बोरं घेतले. आता इथं काय आम्ही काय विषय आहे. तर घरून विषय असा झाला, तर घरून आम्ही आणला कच्चा चिवड्याचं सामान. तर वर जाऊन तिथं बनवू. तर मला ते पण इथं नेचर इतकं सुंदर आहे ना, आई शपथ. एकदा तुम्ही या फक्त. इथं खूप सुंदर नेचर आहे. नेचर तुम्हाला दाखवतो मी. चला मंदिराला ट्रेकचं तुम्हाला मी छोटे क्लिप बनवतो आणि ते मग टाकतो. दाखव. एवढा खतरनाक झाला आता, एवढं गरम झालं मला. आता तर थंडगार पाणी डोक्यावर टाकतो. आता चलो. आता कसं डोकं थंड राहिलं की मग डोकं बरोबर काम करते. चला आता मस्त चिल्ड बॉटल घेतली आहे, दिल्ली डोक्यावर टाकून. आता तो मस्तपैकी आता डोकं एक नंबर. चलो चल रे, ती वाट पुरण ना तू येई. चल 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 इकडे. हो चल ना, चल ना इकडे. हो चल. हे पाणी निरा खतम होऊन राहिलं, पण डोक्यावर घेणं की मला संपून नाही आले आता. बापरे, तुला म्हटलं काय नावात दिलं, तू ऐकला का जरा? असा खाली चल, खाली इकडे खाली म्हटलं तुले ऐकत नाही राजू. होतो आमच्यासोबत 3 बाया घेतल्या. ह्या 3 बायाले काय आम्ही बम बाय थकले म्हणते आमचे, म्हणून म्हणतो रोज चलत जा. बसलाय रे म्हटलं चला, पण बसून गेलं. मजा नाही हो, काही मजा नाही राहिली. इथं खूप जण आहेत इथं दर्शन करायसाठी. पण आता कसं आहे, थोडं आता शिवरात्री नाही आहे त्याच्यामुळं जास्त गर्दी फार कमी आहे. इथं स्वतःसाठी चिल करण्यासाठी सॅटर्डे संडे इथं दर्शन करण्यासाठी पण येतं. इथलं नेचर खूप सुंदर आहे, म्हणून त्या कारणानं दर्शन पण होऊन जातं आणि थोडं कसं फ्री माइंड पण होऊन जातो. त्यामुळं हर हर महादेव. खूप टाईम नंतर आपल्याला आता आपला रस्ता दिसलेला आहे. दाखवतो तुम्हाला मी. आता थोडं छान वाटत आहे. तसा मंदिराचा रस्ता दिसला, थोडं छान वाटते. जेव्हा इथे शिवरात्री राहतं, हे तुम्ही लाईन बघता इथे एवढी मोठी. इथं अख्खं पॅक राहते, इतकी गर्दी राहते की तुम्ही कमीत लाखोच्या संख्येने एकदम इथे
भक्त येतात तिथे. खूप डेंजर गर्दी राहतं एकदम. तर फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. इथे लिहिलेलं आहे शिवधाम गुफा. आता इथनं मंदिर स्टार्ट होते, तुम्हाला दाखवतो. फार खूप वेळनंतर आपण इथे आलेलो आहे. खूप भरपूर वेळचा आपण ट्रेक केला होता. त्याच्यानंतर आपल्याला आधी खाली गुफा आहे, त्यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. मंदिरात येताना काय लक्षणं बाळगायची हे तुम्हाला महाराज सांगणार आहे. मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. पण इधर महाराज अभी उनको अपन क्वेश्चन पूछेंगे. महाराज इस मंदिर का रहस्य क्या है? मंदिर का रहस्य ये प्राचीन शिव गुफा है. कैलाश पर्वत पे शिव पार्वती चौसर खेल रही थी. उस चौसर में भोलेनाथ पार्वती से हार गए थे. उनको हारने का खेद हुआ, इसके कारण वो यहाँ गुफा में आके बैठे. यहाँ 1000 साल तपस्या किया. जब पार्वती उनके खोज में निकली तब पता चला उनको कि भोले बाबा यहाँ बैठे हैं गुफा में. तो उसने आदिवासी का रूप धारण के भिलिंग का रूप धारण करके पूजा अर्चा करके चले जाते थे. जिस दिन भोले बाबा की तपस्या पूरी उनकी आंखें खोली तो सुंदर भिलिंग उनके सामने थे. और फिर पार्वती हंस पड़ी, भोले बाबा भी हंस पड़े. तो पार्वती को लगा कि भोले बाबा गुस्सा शांत हो गया अभी, तो वो मूल स्वरूप में आके मैं पार्वती में इस रूप में आई थी करके. यहाँ से फिर वो पचमढ़ी गए. पचमढ़ी में भूरा भगत तपस्या कर रहा था शिव जी के लिए. तो यहाँ पर शिव पार्वती वहाँ यहाँ से फिर वहाँ गए, इसलिए उसको चौरा घाट, इसलिए उसको बड़ा महादेव, इसको छोटा महादेव बोलते हैं. उसके बाद राम जी आए वनवास के समय. नीचे पांडव कचेरी है, सीता की नानी है, पांडव भी आए थे, पांडव कचेरी भी है. यहाँ का ये पूरा इतिहास. तर आता आमचं दर्शन झालं. आता त्यांना थोडं सामान घ्यायचं आहे इथे, ते सामान घेतं इथे. इथे भरपूर माकडांचा त्रास आहे. थोडं आपलं दागिने वस्तू जर राहतं थोडं सांभाळून ठेवा, नाही तर हे माकड खा प्यायच्या वस्तू घेऊन जातात. विषय असा झाला इथं आता, ते माकड आहे ना ते चालले नव्हते, त्याला एक नवीन एक प्रकार दाखवतोय. एक मस्तपैकी सुंदर लोकेशन भेटलं आपल्याला. तर आपण काकूनं काय केलं, घरून मॅगी आणली होती. आपण बाहेर बनवू म्हणे मॅगी आणि कच्चा चिवडा. तर आपण हे सगळं बनवू दाखवत तुम्हाला. अशी मजा आहे ना मस्त निसर्गात एकदम. घरून बनवायची जी मजा आहे तिथं येऊन यायची ते वेगळी आहे. ते बाहेर तर आपण नेहमीच खातो, पण अशी मजा थोडी वेगळी येते. आपण बनवू. काकून सगळं सामान आहे हे बघा घरून. काय नाही, काकूनं सकाळी नाश्त्याला गेलं तर उरलं होतं, ते घेऊन आले घरी इकडं खायला. ठीक आहे, इकडल्या पट्ट्यात जर काही भेटलं तर मग मस्तपैकी खाऊन टाकू. तर चिवडा आहे गजात टाकले पहिले मस्तपैकी चालू आहे. मस्तपैकी पहिले खाऊन घेऊ चिवडा लाया चालू आहे वर खाली. लो शेंगदाणे बाकायदा फुल चम्मच लेके आए ना उसमें ना. चालू आहे मस्त लिंबू चालू आहे. आता आमचा चिवडा बनवला पण लहान लहान बच्चे पार्टी नंबर. तिथं तर काकू आमच्या वाढूनच राहिले. अजून तेल की भेटत नाही, पुरा संपून टाकतो, तेल देत नाही. आता चालू आहे आपली मॅगी बनवणं. ते पाणी आणलं आपण, पाणी घ्यायला गेलो होतो. हे बघ तर चुलीवर इथंच रस्त्यावर मांडली आहे ना चूल मस्तपैकी चालू आहे. तर आता चालू आहे आपल्यापैकी कांदे कापणं चालू आहे. कांदे दाखवून दे पहिले. कांदे कापणं चालू आहे मॅगीसाठी. मॅगीची पाहून का तुम्ही प्रक्रिया येते ना, जुगाड केला. आता याला आग गीग लावली, कांदे किती टाकले. आता भाऊ आणि कुसार भाऊ आणि मीत भाऊ आहे, तिकडं तर मॅगी बनवून आले. आपण व्हिडिओ बनवणार म्हणून आपण आज बनवत नाही. तुम्ही हर टाईम पाहता, हर टाईम मीच बनवतो, पण आज हिच्याच हातात कारभार दिला ती म्हणून पा म्हटलं. तर आता आपली चालू आहे मॅगी. मॅगीला पोळतो आता फटाफट आपला मसाला पुरा खतरनाक झालेला. आता मॅगी बनवून सपाचप बरं. जर पूर्ण प्रोसिजरने दाखवली नॉर्मल राहत तशीच, पण हे बाहेर बनवली आहे. आता हे उकडणं चालू आहे मॅगीला. मस्त पैकी झाली आहे. ओमनं मस्त मॅगी सगळे काढून दिली एक नंबर. आता सगळे तर बसून आम्ही मस्त जीव आता एक नंबर बागायदा फुल. आता मीच भाऊ पा सने पा छोटी 4 लोक एकटीच घेतली खाऊन. पा पुसू पुसू चालू आहे. हो काय मोठं पुसून चालू आहे. हा पद्धतशीर चालू देतो. असा आहे विषय खोल आहे, पृथ्वी गोल आहे. भेटू मग आता पुढं काय हवे तर सांगतो. आपली आजची गोष्ट पूर्ण दिवस असा आपला गेला.
आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हर हर भेटू मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, लोकल शेअर करा, जेणेकरून सालबर्डीबद्दल माहीत पडेल. भेटू.